आजच्या आपण 2-3 रेसिपी या एअर फ्रायरमध्ये करतोय। इथे आहे अगारोचा हा एअर फ्रायर। 4.5 लिटरची याची कॅपॅसिटी आहे। अगदी छोट्या फॅमिलीसाठी पटकन यामध्ये पदार्थ तयार होतात आणि छोटंसं गेट टुगेदर असेल तरी पण याचा छान उपयोग होऊ शकतो। 1400 वॅट पॉवर्स आहे, त्यामुळे फास्ट यामध्ये पदार्थ तयार होतो आणि हेल्दी कुकिंग होतं यामध्ये 360 डिग्री रॅपिड हॉट एअर सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे पटकन यामधली जी हीट आहे ती सगळ्या डायरेक्शनमध्ये एकसारखी अशी पसरली जाते, त्यामुळे पदार्थ सगळ्या बाजूनी एकसारखा असा व्यवस्थित शिजला जातो आणि यामध्ये 90% ऑइल कमी लागतं आणि त्यामधला जो क्रिस्पीनेस आहे तो तसाच टिकून राहतो। त्याचं टेक्स्चर पण शेवटपर्यंत तसंच राहतं। यामधलं हे जे बकेट आहे ते काढायला एकदम स्मूथ आहे आणि यामध्ये अशा पद्धतीची एक प्लेट दिली आहे, त्याच्यावरती आपण पदार्थ याच्यावरती ठेवून शिजवू शकतो। हा आतला जो पार्ट आहे तो नेहमी क्लीन आणि ड्राय ठेवायचा आहे। याला डिजिटल डिस्प्ले आहे आणि टच कंट्रोल असल्यामुळे तुम्ही यातले जे काही फंक्शन्स आहेत ते वापरू शकता। पहिल्यांदा चालू केल्यानंतर एम हा इथे एक ऑप्शन आहे, एम प्रेस केल्यानंतर इथे जे काही ऑप्शन येतात, म्हणजे जसं की यामध्ये 7 प्रीसेट प्रोग्राम आणि रिहीट आहे। यामध्ये फ्रेंच फ्राईज, चिकन लेग, श्रिम्प, केक, स्टिक, फिश, रिब्स असे हे ऑप्शन आहेत। एका बाजूला टेम्परेचर तुम्ही कमी जास्ती करू शकता, प्लस मायनसचं साइन आहे, आणि एका बाजूला टायमिंग कमी जास्ती करू शकता। यामध्ये कीप वॉर्मचं एक फंक्शन आहे, त्याच्यामुळे यामध्ये पदार्थ तयार झाल्यानंतर देखील गरम राहतो। हे कॅरी करायला देखील एकदम सोपं आहे, अगदी सहज उचलून आपण बाजूला ठेवू शकतो। याच्या मागच्या बाजूला हे अशा पद्धतीचं असल्यामुळे हे डायरेक्ट भिंतीला टच होत नाही। हे साफ करण्यासाठी पण एकदम सहज सोपं आहे, अजिबात कॉम्प्लिकेटेड नाही। साध्या पाण्याने स्वच्छ धुवून पुसून तुम्ही ते परत एकदा वापरू शकता। या बकेटमध्ये मी इथे बटर पेपर घातलाय, याच्यावरती शेंगदाणे घालायचे आहेत, छान सगळीकडे पसरवून घ्यायचे आणि अगदी 5 मिनिटात 180 डिग्रीला अगदी खरपूस मस्त असे शेंगदाणे भाजले जातात। आपण कढईमध्ये भाजतो तेव्हा सतत ते हलवावे लागतात, पण यामध्ये एकदा ठेवून दिलं की 5 मिनिटात अगदी मस्त असे शेंगदाणे हे खरपूस भाजले जातात। त्यामध्येच मी भडंग बनवतेय। चिरमुरे, शेंगदाणे, कढीपत्ता घालायचा आणि काही मसाले, हळद, मीठ, तिखट आवडीनुसार तुमच्या घालून घेऊ शकता आणि फक्त 1 चमचा यामध्ये तेल घालतेय। एअर फ्रायरचं वैशिष्ट्यच हे आहे की अगदी कमी तेलात किंवा 0 ऑइलमध्ये पदार्थ तयार होतो। आता हे मी फक्त 3 मिनिटासाठी लावून घेणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टायमिंग अजून वाढवलं किंवा कमी केलं तरी चालेल। मस्त असा भडंग तयार झालाय। छान कुरकुरीत आणि खमंग असा झटपट आपला भडंग तयार झालाय। चना फ्राय बनवते, यामध्येच छोले रात्रभर भिजवून कुकरला याच्या शिट्ट्या काढून छान मऊ असा शिजवून घेतला। अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट, मीठ, चाट मसाला घालायचा आहे, मस्त चटपटीत याला चव येते। 1 चमचा बेसन घालतेय, अर्धा चमचा तांदळाचं पीठ, म्हणजे छान हे क्रिस्पी होईल। 1 चमचा फक्त तेल घातलं आणि 1 चमचा पाणी घातलं, सगळं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी मी याला मसाला छान कोट होण्यासाठी पाणी वापरलंय। आता हे आपल्याला बटर पेपर यामध्ये मी टाकून घेतलाय आणि हे पसरवून घेतलं सगळं छोले त्यामध्ये। आता हे आपल्याला 180 डिग्रीला 15 मिनिटासाठी सेट करायचे, किंवा जास्त वेळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला कितपत क्रंची हवं आहे त्यानुसार त्याचं टायमिंग कमी जास्ती करू शकता। मस्त असं हे छोले फ्राय तयार आहे, तेही अगदी फक्त 1 चमचा तेलात। काम झालं की छान स्वच्छ कोरड्या कापडाने हे पुसून घ्यायचं आणि हवं तेव्हा तुम्ही हे वापरू शकता। तुम्ही जर तुमच्या आहारामध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करणार असाल तर हे एअर फ्रायर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। याचे पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत। धन्यवाद।